सोलापूर शहरातील 7 रस्ता येथील नाना नानी पार्क उद्यानाचं सर्वांगीण नूतनीकरण करण्यात येणार असून त्याची पाहणी मनपा अधिकाऱ्यांनी केली। सोलापूर शहरातील 7 रस्ता येथील नाना नानी पार्कचं सर्वांगीण नूतनीकरण करून ते आधुनिक, आकर्षक आणि नागरिकाभिमुख स्वरूपात विकसित करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे। या पार्श्वभूमीवर महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रणजिता चाकोते आणि पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी उद्यानाची संयुक्त पाहणी करून प्रस्तावित विकास कामांचा आढावा घेतला। यावेळी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, नगर अभियंता सारिका अकुलवार, सफाई अधीक्षक अनिल चराटे तसंच उद्यान प्रमुख कोमल काशीद उपस्थित होते। पाहणी दरम्यान उद्यानातील विद्यमान सुविधांची पाहणी करण्यात आली। पावसाळ्यात पार्क परिसरात पाणी साचत असल्याची बाब लक्षात घेऊन जलनिस्सारण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक तांत्रिक उपाययोजना राबवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या। भविष्यात पाणी साचणार नाही यासाठी प्रभावी नियोजन करण्यावर भर देण्यात आला। नूतनीकरणाच्या आराखड्यात आकर्षक प्रवेशद्वार, दर्जेदार वॉकिंग ट्रॅक, आधुनिक बैठक व्यवस्था, सजावटीची प्रकाश योजना, हिरवळीचं सुशोभीकरण, वृक्षारोपण, लँडस्केपिंग, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र विश्रांती क्षेत्र, लहान मुलांसाठी अत्याधुनिक खेळणी, ओपन जिम, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा तसंच उद्यानाची नियमित स्वच्छता आणि देखभाल यांचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। या प्रसंगी महापौर विनायक कोंड्याल यांनी नूतनीकरणाचा आराखडा लवकरात लवकर अंतिम करून कामे दर्जेदार आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। स्थायी समितीच्या सभापती रणजिता चाकोते म्हणाल्या की नूतनीकरण करताना नागरिकांच्या गरजा आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सोयींना प्राधान्य दिलं जाईल।